यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत आणि बातमी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली। या नवीन वर्षामध्ये मिनी विधानसभा निवडणुकांची धूम असणार आहे। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील अशी शक्यता आहे। राज्य सरकारकडून एकंदरीत निवडणुकांसंदर्भात हालचाली सुरू झाल्यात असं समजतंय। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे आणि त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चित्र आणखी स्पष्ट होईल। राजकीय पक्ष मात्र या दृष्टीने कधीच कामाला लागलेले आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, 22 तारखेनंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे। साधारणपणे कधीपर्यंत निवडणुका लागू शकतात, काय नेमकं स्वरूप असू शकतं? रिद्धी, आपण जर पाहिलं असेल तर मागील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थात महानगरपालिका निवडणुका 4 वर्षापासून प्रलंबित आहेत, तर काहींच्या 2 वर्षापासून प्रलंबित आहेत। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली। 22 जानेवारी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात आहे आणि अर्थात काय निकाल येतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि हा निकाल आल्यानंतर लगेचच 2 ते 3 महिन्यात निवडणुका घ्यायचा या दृष्टिकोनातून सरकारने आणि देखील तयारी केलेली आहे। विविध राजकीय पक्षांनी देखील तयारी केलेली आहे। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राज्यात एकूण 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्याच्या निवडणुका ज्या आहेत ते होणं बाकी आहे। अर्थातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हा निकाल आल्यानंतर लगेच पुढचे 2 ते 3 महिने म्हणजे निवडणूक आयोगाला तयारी करायला 2 ते 3 महिने लागतील। त्यामध्ये मतदार याद्या असतील, वॉर्ड निहाय रचना असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढचे 2 महिने लागू शकतात। जर जानेवारी महिन्यात जर निकाल आला सुप्रीम कोर्टाचा त्यानंतर पुढचे 2 महिने पकडले तर एप्रिल किंवा मे मध्ये खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात अशी आपल्याला माहिती मिळते। आणि यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं असेल तर यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, वसई विरार महानगरपालिका असेल, भिवंडी महानगरपालिका असेल, ज्या प्रमुख महानगरपालिका 29 महानगरपालिका आहेत त्यांच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते एकत्रित होणार। अर्थातच मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपनं आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देखील तयारी जी आहे ती सुरू केली आहे। नुकतीच भाजपची एक मुंबईची कोर कमिटीची बैठक झाली आणि कुठेतरी हालचाली ज्या आहेत त्या आता जी मिनी विधानसभा म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओळखल्या जातात। अर्थात या निवडणुका जिंकणं हे प्रत्येक पक्षा महत्त्वाचं असतं, कारण ह्या निवडणुका जिंकल्यानंतर विधानसभा निवडणूक ही सोपी होते। आत्ताच विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले आणि त्याचमुळे त्याचा फायदा या मिनी विधानसभा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना होऊ शकतो असं भाजपला आणि विशेषतः महायुतीला वाटते। त्यामुळे 29 तारीखला 22 तारीखला माफ करा 22 तारीखला ज्यावेळी कोर्टामध्ये सुनावणी होईल त्यावेळी सुनावणीनंतर तयारीला राज्य सरकार लागेल, निवडणूक अधिकारी देखील तयारीला लागतील। आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रिद्धी, अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।